नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आंबट गोड तिखट या चवीचं लोणचं कसं बनवायचं हे आपण पाहणार आहोत। अगदी इन्स्टंट लोणचं बनवणार आहोत, बनवायला पण खूप सोपं आहे। चला तर मग जास्त वेळ न करता लोणचं बनवायला घेऊयात। तर इथे मी साधारण 15 लिंब घेतलेले आहेत। तर लिंब पाहू शकता एकदम पिवळे पिवळे आहेत आणि नखानी साल दाबली की लगेच दबते, अशा पद्धतीने आपल्याला लिंब घ्यायचे आहेत। काय असते, साल कडक असते, त्याच्यामुळे लोणचं थोडंसं कडवट लागते। तर लिंब आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि धुतल्यानंतर फुल गॅसवर आपल्याला 2 शिट्ट्या काढायच्या आहेत। 2 पेक्षा जास्त झाल्या तर लिंब जास्त शिजले जातात, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं इथं पाणी घालायचं आहे। साधारण 2 चमचच पाणी घातलेलं आहे मी इथे आणि 2 शिट्ट्या काढून घेते। तर इथे पाहू शकता 2 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ही लिंब साफ करून घ्यायची आहेत। तर हाताने तोडले तरी चालतील किंवा चम्मचच्या चाकूच्या मदतीने तोडून घेऊ शकता आणि मधला जो पाणी वगैरे असतो ते व्यवस्थित आपल्याला साफ करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तोडून घ्यायचं आहे। जशा तुम्हाला फोडी हव्या असतील, मोठ्या लहान, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। लोणचं खायला तर खूपच भन्नाट लागतं, एकदा नक्की ट्राय करा आणि लगेच 7 ते 8 तासांनी खायला सुद्धा तयार होते आणि 10 ते 15 दिवस आरामात टिकते। तर इथे मी पूर्ण फोडी तयार करून घेतलेल्या आहेत। आता इथे मी 2 चमच पिठी साखर घेतलेली आहे। 15 लिंबासाठी आपल्याला 2 चमच पिठी साखर हवी आहे आणि 1 चमच मीठ घेतलेलं आहे। पोहे खायच्या चम्मचने घेतलेला आहे आणि 1 चमच लाल तिखट। तर सर्व जिन्नस मी या चम्मचने घेतलेले आहेत। आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मसाले पूर्ण कोट होतील असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आपलं हे लोणचं फक्त 10 मिनिटात बनून तयार होणार आहे आणि अगदी मार्केटच्या लोणच्याला टक्कर देईल इतकं भन्नाट हे लोणचं तयार होतंय। मी तर मार्केटहून 9-10 जरी लिंब आणले तरी पण हे लोणचं बनवून घेते। आमच्या घरात तर सर्वांना खूपच आवडते। एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा, तुमच्या घरी पण सर्वांना आवडेल याची खात्री देते, कारण खायला खूपच टेस्टी होते। तर हे पाहू शकता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला स्टोअर करण्यासाठी काय करायचं आहे, एक काचेची भरणी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुतल्यानंतर पूर्ण सुकून घ्यायची आहे। अजिबात याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे आणि या भरणीमध्ये आपल्याला पूर्ण लोणचं स्टोअर करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे साधारण 15 लिंबाचं लोणचं बनवलं होतं आणि ही जी मी काचेची भरणी घेतली होती ती 1/2 किलोची भरणी आहे। तर ती पूर्ण भरणी भरून आपलं लोणचं तयार झालेलं आहे। तर 7 ते 8 तास असंच या भरणीमध्ये ठेवायचं आणि नंतर खायला घ्यायचं आहे। मार्केटसारखं आपलं यम्मी लोणचं घरच्या घरी तयार झालेलं आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।